काय होणार त्याला माका समाधान नाही. सकाळी उठा घरातून बाहेर पडलं की काम काम आणि काम करतं. देवाच्या कोणाचं हे आहे ना तसा म्हणून द्याय तरी मला झोप आवलं होतं तसं घराकडे गेलो काही विचारलं काय गो काय परतून घातलं काही गेलं धोळू कोणाला माका विचारलं. घरात त्या बाय माणसांना कामा असं ह्याच्याकडे फुटू फुटू त्याच्याकडे फुटू फुटू त्याला काय झालं दिसता. ह्याच्याकडे पास झाला त्याच्याकडे जुनं राहिलं होणार आणि ह्याच्याकडे पुनू पुनू त्याला तरी लाग घराकडे घरात बाय माणसांचा कामा घरात बाय माणसा कामा असतो. आता मग सकाळी उठा चाय करून देऊ मी मळ करून घालू गयो जेवण करून घालू गया बरे सांच्या घराकडे येणार हो कामात केलंय मी जमानी बाईच्या पाया आवडून दी हिचे पाय आवडून देऊ बरं जेवणात मीठ कमी होतं तर मार माकाच खावं होय. कसा होणार लागतं माका तुम्ही सांगा. कारवाचं भावाचं तो कसं शेजाऱ्यांच्या नातीक लाग लागलो शेजारी सांगेल वाईट जे मरे पुन्हा त्यांनी सगळा जॉब सुरुवात केल्या आणि आता 4-4 दिवस घरातून बाहेर होता जेव्हा कसा उन्हा बाहेर मिळू शकता. बरं कोणाच्या कामात अन्याय केलं तर ही बाहेर माणसात बरं बाहेर माणसांचा सोडून द्या खिडक्या आधी तुमचा कागसून पुढतून खिडक्या घालीत राहतो होय. दांडक्या तुमच्या आपला सोडा हो आता म्हातारे पुढावले काय करीत त्या नावा खिडक्या घालतं होय. बाहेर मला ह्यांच्या बाहेर सारख्या नाही बरं बाहेर माणसा बाहेर कामात अन्याय करता किती आता काय करता काय माणसा सगळी बोलत जाऊ तरी हो बघलं माता बघ चल्ला उन्हाळ्याला जोडून जाता आता घोर नाही घराकडे आता जोडून खाऊ गावा गावा उन्हाळ्या बघ जोडता उन्हा सांगते कट्ट करतेला जेव्हा माझ्या पोटात खायचे जेवण गावताना कसा उन्हा लागतले मग आता कसा बापूस नाही लागलो काय कर आता उन्हाळ्या लगीन करून सांगल्या बापाला सांगता उन्हाने आपलं लग्नात उभं लहान असताना बापाशी लगीन करेन येता होतं देवाच्या लहान होतं येता तरी लग्न बघता नाही म्हटलं तरी 30-35 वर्षाचा होते बापू नाही झालं लग्नात वगैरे आता लगीनात मी आपल्या लग्नात वगैरे लगीन ठरलं लगीन राहिलं सगळं कायचा झाला. उन्हा गेले कसा होता उन्हा दार घर बांधा दार होता सगळं मोठमोठे पण पुढात पाणी सांगलेले हो त्या वागता देवाच्या घराकडे लगीन करून येईल जाऊ सबन घर बांधलेला होता मुडी कुठला आता नाही लगीन जाऊन ह्याच्या घराकडे गेलं बाबा काहीतरी बराचसा करून घालू बाया लोक पुन्हा सकाळी उठलोय नाले दिलं तयार झालं आता गव्हा बराचसा करू जाऊ त्यांना काहीतरी व्हाया गेला आणि मुडियात हात घातलंय सगळे इथे खुशी गावात सुरुवात झाली काय तर मग ह्याच्यावर संसार करतो निस्ता वाईट लागले बरं हिला घर बांधत होतं दार वाचा घरभरात कसा दार वाजताय मग मगे सांगायला लागलं मी काय सगळं पाव सगळं पाटणातून पुढल्याला होवा दिला मी उन्हाळ्याच्या घरात टिकले देवाच्या बरं आता कसा हे का सांगतो सोडो सोडा नाही लागले मी आज सोडूचही नाही. आता कसा आहे का सगळेजण त्या वक्ताला मोठे माना हात पाय ओ गंगाराम म्हणत ओ गंगाराम देवाच्या ओ गंगाराम सगळेजण म्हणत नंतर सगळ्यांच्या नादी लागून येण्याचा पोरग सुद्धा खायला लागलो तो बघून आलेले गंगाराम धावता आता काय करता मग किती निस्ता व्हायचा निस्ता
यावेळी माझ्या नगरात फेरफटका नक्की आमच्या प्रजाला यांच्या बाबतीत काय बोलताय? बरं बोलताय की वाईट बोलताय? पण आपण अऱ्याची जाणीव करून देणं भाग घरात कोणी माणसं राहतात का? नाही नाही जनावर बांधा ठेवली घरात कोणी आहे का? हे काय करी होतं समोरच्या व्यक्तीला पाहिल्यानंतर हसण्याची पद्धत तुझ्या पद्धतीत मी मारा मोकळा जातले घाबरू नको. ह्या बघलास ना कैलासवासी शुभांगी राऊत यांच्या स्मरणार्थ प्रचित राऊत यांनी विचार हे दिले समाजला की 2 हातीन दिले त्या जवान त्यांना 4 हातीन दिले त्याच्यावर माझा भला करून नाव काय तुमचं? माझे नाव माझं गोवाचं नाव बंगारा तेव्हा संविधान हो बघा आता बाटल्याचं बघायला म्हणतो कसा खडू तुम्ही खूप लांब येण्याची सवय नाही आम्हाला नाही करू त्याचं पण हे तर काही करू नको व्हायचं निवळ खा कृष्णा फार वाढले निवळ खा दिवसभर देवाचा हो असलं काही पतत नाही आम्हाला पत्ना ना बरं एक काम कर वाईटचं दूध खा म्हशीला काढून घ्यायला ते तर मुळीच पतत नाही माझ्याकडे या पत्नीसारख्या काय परवाच्या दिवशी काय वाटेल की उद्याला वाईटची अमृत झाली लागता आमचे खाण्याचे पदार्थ फार वेगळे आता काही तो माणूस क्वचितच ठिकाणी मिळतात ते आज शक्यता आहे होय पावसा येऊन पण मला सर हे ठिकाण नेमकं कोणतं? मला काम करतील मधुपूर नगरी मध्ये मधुपूर नगरीचा राज करतोय राजा नवनाथ सूर. जय जयकार असो. कारण काय ऐतिह्य जय जयकार मत्यान केलं तर कोणतरी येऊन दादाला मारतो दुकान कशासाठी मी जवळच्या ऐकून घेऊची नाही याचा ना पाहिजे शेजाऱ्याची गाडा झड नाही पाटकन जाऊन राजांना आणतील तुका सांगले तुका होणार कोणा खायला जाऊचं नाही मग हो तुमची शपथ म्हणजे मेलाय तर मी सांगता का काय झालं का राजा तो आमचा राजा तो म्हणजे राजा असता माणसांचा राजा जनावरांचा माणूस असतो राजा असता राजा कसं होय आमचं काही देव भया आता ते राजा बघा कोणा तांदूळ देत कोणा गहू देत काही काही बहिणींना मदत करतो आमचा राजा पण त्याच्याकडे म्हणजे दिव्य त्रिशूळ आहे आणि दिव्य त्रिशूळ जोपर्यंत त्याच्या जवळ आहे तोपर्यंत त्याला पराजित करणारा कुणी नाही. चौकशी करण्याची गरज नाही. त्याच्या बापाशी मदत ऐकल्यानं आपण भक्ती केल्या त्या भक्ती करून त्याचा त्रिशूळ देवान दिल्या त्या त्रिशूळ ह्याने काढून घेतल्या त्या बापाच्या जीवावर ह्याच्या उडी आहे बापाच्या जीवावर कोणाही उडी माणू शकता पण स्वतः जो कष्ट करून घेता त्याचा सर्व माणूस बनतो.
बापाच्या जीवावर याचा बापांच्या जीवावर उडी मारायला विचार नाही. बरं कसा? कसं आहे? ज्या इच्छा आहे करून भागला नाही. दोन तो कंटाळू रका तिचा खावलं लोक बापू झाला का कंटाळू? बापू झाला का कंटाळू? आणि बापा शिकवता काय का? केलं? समुद्रात जाऊन गेला तो पोर असता. बापू कंटाळा बघा तुम्हाला तो पोर तिला लांबीला जाऊ बरं कसा? तो घराकडे येईल का आमचं सांगतो कसा माझी भक्ती करा माझी भक्ती करा. मान सन्मान द्या तुझ्या कोणतरी द्या का? म्हणजे त्याच्या समोर तुम्ही चांगला बोलता आपलं त्याग बरं होणार कसं आहे? ह्याच्यापेक्षा म्हणजे